या हऱ्या नऱ्याच्या जोडीनं याड लावलंय साऱ्या गावाला, या हऱ्या नऱ्याच्या जोडीनं याड लावलंय साऱ्या गावाला. चल आवडे येतो काय. काय करणार. अरे काय गावात डिपार्टमेंट माग लागलं या. कस काय. अरे काय माहित नाही दिसन त्याला हाणत्यातला का. अरे घरनं ताणत आणलंय मला. चल काय डिपार्टमेंट आपण काय केलंय. मी नाही बाबा तो काय कुठं ना तर नाही ना केला का. मी तुला सांगतो अजिबात कुठं मी चालू काम होतं. चल आपल्या इकडं. नाही नाही जाऊ दे शाला दे आपा ते गण्याला तोड यायच्या का शाला कसला गडबड. ए शाला ये हरियाणा अहो काय झाला गडबड करायला. गावात पोलीस लागल्या दिसन त्याला हाणतात. शाला त्या हरियाणाचा कायमच गोळा असते. म्हणे डिपार्टमेंट आला. कशाचा डिपार्टमेंट. खरंच डिपार्टमेंट आला. डिपार्टमेंट हो शाला डिपार्टमेंट आला. काय करता इथं. काय नाही शाला डिपार्टमेंट शाला हे आम्हाला मारू नका. जय बालाजी जय बालाजी जय बालाजी जय बालाजी. अरे काय झालंय काय एवढं. या या बाहेर या. आता तर बाहेर या की मी आहे ना. काय जय बालाजी जय बालाजी. अरे सावकार पण शाला जय बालाजी. शाला या गावामध्ये सगळा गोळ झाला. हे शाला इतका धावपळ झाला. हे हरियाणाच्या मागे डिपार्टमेंट लागला. हरियाणाने नको केलंय बाबा. हे शाळा सगळ्या गावामध्ये डिपार्टमेंट प्रदूषित झाला. त्याला मारते डिपार्टमेंट आला. अरे येऊ दे येऊ दे. अहो साहेब बसा बसा बसा. अरे खाली नको वर बसा की. साहेब बसून घे. हे काय झालं. तू हे पोपटे कोण असते. अरे हे आपल्या गावातला आहे. गावातला आहे की होय. काय रे ए पोपट्या. अरे ड्रेस कुठून आणलायस. तमाशा मधनं आणलंय. तमाशा मधनं. हो. अरे तुला काय भरती बिरती झाल्यासारखा ड्रेस घातलायस. भरती झालं बोरत झालं मी. बहिरुपी म्हणजे काय बोलते. बहिरुपी म्हणजे ते सोंग घेत नाही का पोलिसाचं. आणि तुला अक्कल आहे का काय. तू गावातल्या लोकांना घाबरवतोयस. हा हे गुन्हा आहे. आणि त्यातनं पुन्हा हा असली वर्दी घातली. तुला आत टाकायला लागेल. कशाचा गुन्हा आहे सरपंच. मग कशाचा गुन्हा आहे सरपंच. याला मी चांगला समजून. हा तुम्हीच सांगा तुमच्या भाषेत. बाळपोपट्या शाळा हे वर्दीचा वापर चांगला करायचा असतो. त्याचा गैरवापर करायचा नसतो. कळला तुला. हे पण आता तू असा ड्रेस वापरणार शाळा नाही वापरणार. असं करायचं नसतं. कळला. हे वर्दीवरती तुला मला मारावं लागला. हे अशापणा करायचा नाही. सॉरी म्हण बरं. सॉरी. तुला कळत नसते. ए नार्या ए हर्या शाळा ह्याच्याकडे चांगला खाली तुझ्याकडे. उठा चांगला ह्याची चांगली मसाज करा. मसाज करा. मारतात का आपल्या गाव. चल बाळा हरणाऱ्या ह्याची वर्दी काढा आणि ह्याला चांगला धुवून काढा. जय बालाजी शाला मी तर आहे ना चांगला धावून आहे ना. मला तर एकदम माझा बीपीच वाढला होता. अरे सावकार तुम्ही लय घाबरता राव. जरा घाबरायचं कमी करा. जय बालाजी शाला माझ्या रोकडाच्या काम असते ना. सावकार तुम्हाला झालाय पैसा जास्त त्यामुळे तुम्ही घाबरताय. शाला मला रोकडा काय बाप्पा. बरोबर आहे की पण खऱ्या डिपार्टमेंटला कळल्यावर ह्याचं कातड काढते आली माहिती आहे का. जय बालाजी ए हरणाऱ्या ह्याच्या ना हे वरती उतरून घ्या आणि ह्याला चांगला धुवून काढा. सांगा जय बालाजी करायचा चांगला. त्याला चोपट दिला पाहिजे. खरंच दिला. हऱ्याला हात मोकळा करायला. अरे अजून ह्या गावात हऱ्यांना नाऱ्याला कोणी फसवलं नाही. तो आज आमच्या काळजाचं पाणी केलं. मांडगोळा कर. ए वरडू नको. हे बघ मनातल्या मनात रड. एवढा हाणला नाही तुला अजून. हाणला नाही एवढा. हा कर गाड्या. ए हर्या आता मी कटाळलोय. तू सडक जरा. नाही रे हे काय सरकण्यासारखं बाळ आहे का. सडक जरा सडक. अरे ह्याच्याकडे बघितलं ना. हा बरं बक्की. वाटकावण्या नाऱ्या बघितलं ना. मला नसरुद्दीन शाहची आठवण येते. नसरुद्दीन शाह पण नसरुद्दीन शाह पण 200 वर्ष रिवत जायचं.
वानरातली प्रजाती फक्त ती वानरातनं माणसात आलंच नाही म्हणून असं करते येड्यावानी करते होय रे भांडकुळा परत जर असा जर पोलिसाचा ड्रेस घालून जर घाबरावलं ना नुसतं मारेन होय रे. आणि असले केस, हे काय केस कापल्यात कसलं बेकार दिसतंय ला काही आयो करतय हा ए बुम बुम ह्याच्या तोंडात घालू कर काय मुंगळ्याच्या झाडाला तर बांधलाय हे माकड तोंड्या कणू नको की गप किंवा थांब थांब थोडी साखर टाकतो इथं साखर आहे आणि तासाने येऊ माघारी. हा बघ आता सगळी साखर त्याच्या अंगाला बी चोळतो व्हायचं आता ह्याला कळलं. आणि हे गळ्यात काय आहे? हो, दोन कुराडी घातल्यात. कशाला रे? कोराडी चल ना रे बस काय करू माहितीये का दम खाऊ तासाने परत येऊ परत एकदा झटका करू काय कुठलं मी काय म्हणतोय बराबर पोलीस दिसतोय का थोडं सुद्धा बदल वाटत नाही. कुठलं दिसतंय का पोलीस माकडा दिसतंय का ती पण जाऊ दे ना आपण फसलो का त्याला. मी काय म्हणतोय आपल्या गावातला दारूवाला बी लय माजलाय हो टाकायची का रेड ह्याला घेऊन व्हायला खरंच केलं का एक नंबर डोकं चालवलं त्याच्याकडून पैसा बी काढू आपण बरोबर. चालतंय तसंच करू. काय करू तासाभराने माघारी येऊ आणि थोडा कणवू ह्याला चांगला हाणून मोकळा करू म्हणजे आपण सांगेल तसं ऐक रस्त्यावर बी तासभर उभा करू काय फरक पडतोय सांगेल तसंच गुन्ह्यात जरी काय झालं तरी त्याचं होईन आपलं काय पैसा मिळेल. येऊ दम चांगलं डोकं चाललं आपलं. काशीनाथ सर बोला नाही चल पुढे बोल लगेच हा करतय का तुला सांगतो तुझं आता कसं चमड लोंबावलं नाऱ्याने तुला नटवून आणायला लावलेला येड्यावानी करू नको जसं सांगन तशी काम करायची. हो बरोबर आलं ना लक्षात. हो आले की कुत्र्यागत मारी ना. हो बरोबर वर्दीचा वाईट आदर करायचा. आईला हे हऱ्या अजून याय ना त्या भांडगुळाला नटवाय गेलाय काशाला पोपटेन ती आली वाटत ये ना काशीनाथ सर आणलं नटवून नाऱ्या काशीनाथ सर बसा आईला एक नंबर बॉडी बिडी ना होय हऱ्या कुणीच म्हणणार नाही पोलीस नाही याला मिलिटरीतला माणूस म्हणते का कसलंही दिसतंय का तोंडन बिंडन बघ की नाऱ्या मी काय म्हणतोय ते आता तू प्लॅन सांगितलेला खरंच पटलाय आपला. तुला सांगतो आता सावकाराचं बिअर बार आहे तिथं ही माकाड नेऊन छाप टाकू बरोबर आहे चालतंय. आपण माग थांबायचा आपण हे डिपार्टमेंट पुढे घालायचं आणि सावकार लुटायचा आणि तिथं कातडा आहे आपला दुकानाव आहे ना तिथं दुकानाव थांबलाय बाटले काय बसलाय मग चालतंय सांग तसं ऐकायचं. ते आयडीबी आणलंय का आयडीबी लय दाखवायचं नाही असं दाखवायचं काढायचं असं दाखवायचं. धमाल पिक्चर बघितलाय ना धमाल ते रितेश देशमुख कसा असा दाखवतो हा लय दाखवायचं नाही लय वासा वासा करायचं नाही. काय होतं तू कापला तर किती भरण नाऱ्या 20 किलो तरी भरण काय बारीकच आहे बर नाऱ्या आणि 2-4 क्वार्टर हान तिथल्या आधी आम्हाला ह्याला घेऊन आता गाव लुटू आपण. चल हाय लय एक नंबर पोलीस तुझं डोकं लय जोरात चालतं गड्या. का तू आता काय कर ह्या एकरात पडेलच्या एकरात जा तिथं गडी आहेत बघ त्यांना म्हणाव इथं आप्पा दारी धरतोय पटकनी घेऊन लावून दे त्यांना. जा बर जा कान 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 कान. अप्पा नमस्ते नमस्ते. काय चाललंय काय सरपंच काय चाललंय तुमचं काय दाऱ्यावर आहे दारी धरतोय वाज थोडीच गावा पाणी सोडलंय धरतोय दारे आपले का लय निवांत आज. अहो निवांत म्हणजे काय माहितीये का आता गावामध्ये खरंच शांतता आली आहे बघा. विचारा की का तुम्हाला माहितीये का तुम्ही म्हणताय शांत आले गाव पण ते हरियाणारे आहेत तर गाव काय शांत येऊ शकत नाही बाबा. अहो हेच तर तुम्हाला माहित नाही ते हरियाणाऱ्यांना चांगल्या कामाला लागलेत. अहो डिपार्टमेंटची आहे का नाही मदत करतात ती. दारूचा अड्डा असू द्या हे हातभट्टीचा असू द्या नाही तर गुटखा विक्री असू द्या काही असू द्या अवैध धंदे जिथं आहेत का नाही तिथं डिपार्टमेंटला मदत करायला जातात ही हरियाणाऱ्या. काय बोलताय सरपंच. अरे मग ऐकून समाधानी वाटल्या मग ह्या गोष्टी समाधानी वाटल्या. हो त्यामुळे तर गावात कशी मस्त शांतता आहे बघा आणि त्यामुळे मला शांती मिळाली. मला ऐकायला इतकं भारी मिळलं की बस नाद करायचा नाही बाबा. चला येऊ का निघालोय म्हणलं आपलं फेरफटका मारावं रानाकडनं. काय मी बी दाऱ्यावर आलतो पण तुम्ही बातमी एक नंबर सांगितली बरं का. मग काय समाधानी वाटली मला. मग काय तर काय ना काय सुधारणा गावात करत राहायची बघा. आता हे दोघं तर सुधारले मला चाललाय का मग काय तर या येत आहे का येतो त्याला काय चला चला. हेच आहे की पण आता ती कधीची काय माहिती
गेली का काय काय माहित बाबा. कवा जायचं एक तर भूक लागली. तुला भूक लागली का रे? आईला हा टाकलंच का का हो मॅडम? पोलिसाबरोबर फिरायला लागलाय तुम्ही तर. अहो फिराय म्हणजे अहो डिपार्टमेंट अख्खा आमच्या हाताब्यात आलंय होय ना रे. मग तुम्हाला काय सोपं वाटलंय काय मॅडम कसं काय रे? हऱ्या नाऱ्याला काय थोडी किंमत आहे का हा गाव किंमत आहे ना आम्हाला डिपार्टमेंट किंमत देत हा. कसं काय सांग की? काय सांगायची गरज आहे? काय तुम्हाला चला, सांगा? जाऊ दे. ए, अरे अरे सांग की. नाही सांग ह्यांना सांगायचं लय भाव खाऊ नको ना रे. सांग की तू तरी. गप्पाव मॅडम अरे सांग तुम्ही की. चाललाय ना गावाला जावा कशाला अडता पाय आणताय उग घेण्यान देण्यात नक्कीच काहीतरी गोड केलेलं दिसतं. जाऊ द्या आधी आपली इष्ट. चल 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 लवकर चल. ए जे बे इकडे रे. का बाप्पा होय रे 2 दिवस सांभाळतो का गुरं? आप्पा गुरं बिरं नाही सांभाळत आता बिर बारवर कामाला लागलोय. अरे 2 दिवस सांभाळला का गुरं? मला गावाला जायचंय का? नाही नाही आपण मला नाही जमत. सांभाळला का? अहो, मला आता कामाला चाललोय मी. तुझं काय असेल ते देतो गेला का? नको, काय नको, तुला आम्ही फुकट जातो. म्हणतोय नको, लगा? नको. काय लगा माणसं खरंच गाड्या कामाला लावावं का नाही असं झालंय लगा. असं कुठं असतं वय लगा. चिचा बिचा लागलंय गोड आहेत की रे. लय चिचा लागले ते चल तोडू आपण कोण नाही तर वर. दर दर तुझ्या पैसे दर ही चिचा मी काढतो. मला इमलीचा पेड लावला चांगला इमली लागलेला असतो पण हे माझ्या गड्याने मला सांगितलं ते लडके लोक बरोबर इमली खाल्ले. ए शाला जय बालाजी. हे थांबनी हे भागू नको शाला. हे मी हे इमलीचा पेड माझ्या खेत मध्ये लावला. मी पाणी घातला एवढा मोठा बडा खेत मध्ये केला. हे इमली तोडाय तुम्हाला ही चांगला वाटता का? शाला मी पाणी डालणार या पेडला आणि तुम्ही खुशाला येणार आणि पेडची इमली घेऊन जाणार. कशी वाटते? 3-4 तोडले शाला याचे तुम्हाला बरं हे असे करता का? शाला खुशाल माझी इमली चोरायला येते. चला टाका खाली टाका. देणार नाही. चला भागा भागा. पुन्हा जर दिसला तर मग घाट माझ्याशी आहे. मी तुम्हाला सोडणार नाही. चला भागा भागा लवकर. शाले जय बालाजी जय बालाजी. सावकार अहो आपल्या बिर बारवर धाड टाकली पोलिसांनी. शाला जय बालाजी शाला बिअर बारवर धाड टाकले. हो. ए पंजाब्या शाला तुला कळता का काय? शाला ते आपला तर लिगले असतो सगळा त्यामुळे आपल्यावर कसा धाड पडेल. कशाचे इकडे 8 दिवस झाले लायसन्स संपले. जय बालाजी हे माझ्या ध्यानमध्येच नसते म्हणजे रिन्यूज केलेला नसतो मी. पण मला एक म्हणायचा हे रिन्यू नसलेला कळला कसा? हे पोलीस कसा काय आला? हे हरियाणा गावात जय बालाजी शाला हे हरियाणाऱ्या खंडीच्या वर्णामध्ये सुसू करते. शाला माझ्या जानवर जेवून पडले असे सारखा माझ्या रोकडा घालवते. हे लडके लोकने माझे इमलीचा हे तोडून माझा हे सत्यानाश केला आणि शाला ते हरियाणी हे माझा शिरला लय दर झालेले असते. चला आपण लगेच जाऊ आपण. जय बालाजी. होय ना रे हा सावकार लागला कार मला एकदाचा बराबर गुतीवला सारखा बालाजी सारखं लाका बोटीची वाढतं. आता कसा कैचित गावलाय आपल्या. तुला सांगतो आता मिटत नाही ती 2-4 लाखाला टाकायचं आपला बी फाळका निघला पाहिजे. हलकत झालं पाहिजे. सुट्टीच नाही. आणि झाले ह्यांचं लाड करायचं आता. दुसरा बकरा कोण धरायचा राहणार आहे? आता सावकार गुतीवला पाहिना ऊस गेलाय आताच त्याचा बँकेतलंय. आपल्याला वेब सिरीज चालू करायला पैसा दिला नव्हता आपण. आणि तमाशात बायावर पैसे तिकडे उदाळते. नाही मग लाका त्याला बी धरू. मी काय म्हणतोय गांजा लाव की त्याच्या रानात आपण मला ह्या पाणीच लावलाय. म्हणजे काय बोलायचं काम नाही. ए हरियाणा शाला तुम्ही ना दोघ जण सारख्या खंडीच्या वर्णामध्ये सुसू करते. तुम्ही माझ्या जानवर का आलेला असतो? शाला ते मला ते डिपार्टमेंटचा गाडी कशी काय माझ्या त्या बिअर बारवर आला? तुमचं बिअर भारत आणली गली सगळं राव लायसन ते रद्द झालंय पार तुमचं. शाला ते तर माझा फक्त रिन्युएशन राहिलेला असतो आणि तू कस काय आणली गेली बोलतो? पण ते करायचं का रिन्युएशन कोणी? आम्ही करायचं का? आम्ही करायचं का? असं असतं का राव सावकार? फक्त 8 दिन झाले. 8 दिन झाले आणि तुम्ही लगेच डायरेक्ट डिपार्टमेंट आला. ते मला म्हणला 50,000 रुपये फाईन मारणार आहे. लय कमी मागितलं देऊन टाका मिटवा. माझी तर जानच जाणार आहे. 5 लाखाच्या खाली मिटत नसतं. 50 कुठं घेऊन बसला? जय बालाजी शाला 5 लाखाचा रोकडा माझं ते जानच जाणार आहे. मी काय म्हणते शाला तू ते डिपार्टमेंटला घेऊन आला ना तर मी
तुला चिरीमिरी देते ते रफा दफा करून टाकणी. तसलं होतं वय रापान दापा होत नाही. काय राव गोळ्या बिस्किटाव मिटवायल्या सारखं मिटवताय तुम्ही. शाला. चिरमिरीचा खेळ आहे का ह्यो? किती बाटल्या ऐकल्या हा आजपर्यंत राव वर्ष चालत होता धंदा. चाललाय राव तुमचा. ते माझ्याकडे ना, माझ्याकडे जादा पैसे नसते. ते रोकडा आहे ना जादा नसते. हे बघ काहीच नसते माझ्याकडे एवढा राहिला. तेवढ्यात काय मिसरीचा पुडा येतोय का? होत नाही. माघारी देऊन टाकन ती मला काय म्हणत माझ्याकडे होता? नाहीचे माझा खिसा बघून टाक. माझ्याकडे नाहीचे. नारे अरे होक नोट आहे. जय बालाजी जय बालाजी. शाला माझ्या हातमध्ये ठेवलेला मी काढून घेतला. 7-8 दिवस मिटन सावकार एवढ्यात नाही काय विषय. नारे चल ते उद्या तेवढा साहेबला सांगू नये ना तेवढा मिटवायला. अहो साहेबाला कशाला सांगावं लागतंय? आम्हाला सांगतो आम्हीच ते कातड्या उद्या दुकान चालू कर आणि 2 बॉक्स आम्हाला येऊ द्या घरी. हाऱ्याला एक नाऱ्याला. काळजी कशाला करते? 2 नाही 1 बॉक्स देते मी. जावा आता जावा. काय नाही जा ते काय किती आलो शाला जाव्या एक चांगला झाला. ही बालाजीची कृपा आहे माझ्यावर. ते 50,000 रुपये बोलला होता साहेब, पण ही फक्त ना 800 रुपयामध्येच मॅनेज झाला आहे. हे हरियाणा आहे ना सारखा हे खंडीच्या वर्णामध्ये सुसू करते, पण माझ्यासाठी आता चांगला करायला गेले ते बोलला सकाळी चालू कर. सकाळी नाही करायचा, आजच रात्री संध्याकाळलाच करायचा. झालं की चालू कर. जय बालाजी जय बालाजी. शाला इमलीचा व्यापार येणार होता, ते इमली बेचून टाकतो म्हणजे माझ्या सरचा दर्द कमी रोकडा येईल. म्हणजे ओ सावकार काय तुम्ही राव हा शाला काय करते? काय नाही चप्पल मला काढते की काय? तुम्हाला कशाला काढतोय जय बालाजी जय बालाजी. शाला सारखा तू पण करते का? ती जाऊ द्या राव, ती काय मिटायचं दिसत नाही. तेवढ्यात मानत नाही साहेब. हरियाणीनं आम्ही लई नवणी केली, माळ्या काढतोय ऐका नाही ती. जय बालाजी जय बालाजी. शाला हे साहेब काय जास्तच रोकडा मागते काय रे? मग पैसे मागितलं वाढून देत असलं तर मी ठेवतो म्हणलाय, नाही तर माझं तर काय खरं नाही, तुमचं बी काय खरं नाही बाबा. शाला जय बालाजी जय बालाजी. हे माझ्या तर सरला तू घुमायला लागला. चिचवाला मला वाटत भेटला होता, इसार दिलाय वाटतं, द्या पटकन म्हणजे देऊन येतो त्याला. शाला जय बालाजी माझ्याकडे नसतो रे, हे सगळा खिसा माझा रोकडाच नसतो. आता राव चिचवाला भेटला म्हणला सावकाराला चिचाचा इसार दिलाय खिसामध्ये बघ नसतोच माझ्याकडे. आम्ही हे बघा तुम्हाला नसलं मिटवायचं तर राहू द्या, मी सांगतो हर्याला. साहेब काय ऐकत नाही, तुमचं सिलट लावायला माझ्या खिशामध्ये पण नसतो, हे माझ्या खिशामध्ये पण. शाला जय बालाजी जय बालाजी. नाहीच कसं म्हणता राव. हाय गावलं किती येतं? शाला हे 2000 रुपये आहे फक्त. काय ते जायला चिंगूस सावकार जरा बंडल ठेवत जावा. पण आता साहेबला सांगून टाक, ते म्हणावं आता सारखा आहे ना, मला फाईन मारू नको म्हणावं. बरं चालतंय बघतो मी. अजून 2-4 हजार टाकल्याशिवाय ह्याला जुळतं वैताव. जय बालाजी जय बालाजी. शाला हे साहेब आहे ना, हे हनुमानाच्या शेपटी सारखा वाढायला लागलेला असतो. हे मागल्या वेळेस गेला पैसा रोकडा, आता पण हे हरियाणाने फसवला. आता नारे आला मला म्हणला की रोकडा 2000 रुपये घेऊन. हे आता इमलीचा व्यापारी आला, ते विकून टाकला म्हणजे माझा रोकडा माघारी वसूल होईल. जय बालाजी जय बालाजी. शाला माझा रोकडा गेला. जय बालाजी. गुरु बसले तर गुरुचं दर्शन घेतो पहिल्यांदा. बस 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 बस. गुरु कस काय चाललंय? अरे मीच म्हणतोय, नाऱ्यात दिसला नाही लय दिवस झालं. काय चाललंय तुझं? गुरु तुमच्या आशीर्वादाने ना पद्धतशीर चाललंय बघा. ह्याची टोपी त्याला, त्याची टोपी त्याला, हरियाणा आर्याचा अगदी पद्धतशीर चाललंय. पण तुमच्यासारखं गुरु मिळलं म्हणून चाललंय बरं का, नाही तर आमचं काय खरं नव्हतं. आता गुरु काय झालंय माहिती का, त्या सावकाराची चिचा आली ऐकायला. बर. त्या चिचेला बाहेर देशात लय मार्केट या. हो. बाहेरचं व्यापारी येतात. बर. पण काय होतंय माहितीये का, तो व्यापारी यायच्या आत गुरु तुम्ही जायचं तिथं व्यापारी बनून. मला सांग ना त्याचा पत्ता. हा मी सावकाराचा पत्ता सांगतो. पद्धतशीर गुरु 2-4 लाखाचा फाळका होईन आपला. गेलूच पण समज बघ. हा आणि आम्ही आहे की तुम्हाला सपोर्टला. हा पद्धतशीर कार्यक्रमच करा त्याचा. हो म्हणजे संध्याकाळी आपलं पद्धतशीर पार्टी. अगदी बिंदास्त. पण गुरु लय दिवस बाहेर काढलं तुम्ही. हा काढला जावं लागते बाहेर जरा. नाही पण आम्ही गाव पद्धतशीर चालवलंय हरियाणा. काळजीच करू नका. तुमच्या दोघांवर विश्वास आहे माझा. भाऊ तुमचंच येलंय आम्ही, असं काय करताय? पद्धतशीर चाललंय. आता काय करू माहितीये का, तुम्ही सावकाराकडे जाण पद्धतशीर त्याला टोपी घाला. घाल तू. हा त्याला कसली घालू, फरकॅप घालू का कसली टोपी? कसली बी घाला. घालतो. पैशाची मतलब बस 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 चालतंय. बरं चला येऊ का? चला. मी हऱ्याला बी सांगतो, नियोजन करतो. सांग सांग. ह्या काना त्या कानाला कळता कामा नाही. तुम्ही व्यापारी बनून जा ना, बरोबर घ्या ते. आता गेलोच बघ. हा बाहेर देशात चिच पाठवायची. चालतं येऊ का गुरु? मग येतो. कोण आलेला असतो?
बालाजी बालाजी जय बालाजी जय बालाजी राम राम. शाला राम राम जय बालाजी. कोण असता तुम्ही? तुमचे चिंच झाड आहेत ना वाटतं? हा शाला ते माझा इमली इकायचा असतो. बरं झाला सेट आहे का इमली? बशा बशा बशा. बरं झाला ते माझ्या इमलीसाठी ना मी ते गिराईक बघतच होता. बरं झाला आला. ते इमलीचे माझ्या आहे ना 200 पेड असते तर ते त्याचा एकदा व्यवहार झाला म्हणजे मग मी आहे ना माझ्या सरचा दर्द कमी होईल. मग व्यवहार करायचा आलोय मी. मग शाला चालते. हे बघ मी मागल्या शेटला आहे ना ते पहिला 2 लाखला दिला होता. कोणत्या शेटला? ते टिकू शेट होता ना त्याला मी 2 लाखला दिला होता. आता मी 2.5 लाख घेणार कारण आता महागाई पडलेली आहे. आता टिकू शेट माझा भाऊच आहे ना. हे शाला ते टिकू शेट तुमचा भाऊच असते? हा. हे बरं झाला म्हणजे ओळख पण लागला. पण आता मी 2.5 लाख घेणार बरं का. 2 लाखाचे 10 लाख? काय 2.5 लाख म्हटलं आम्ही. 2.5 लाख 2.5 लाख. 2.5 लाख बोलला. तुम्हारी भाषा थोडं समज मी आता आहे. हा जरा कमी करून द्यावायचं. ए शाला ते कमीचा रोकडा मी काय बोलते जय बालाजी. बरं मी आहे ना 10,000 कमी करते आणि 2,40,000 देऊन टाक मला. टिकू शेटच्याच भावात द्या ना मला. ए शाला ते आता महागाई वाढली म्हणल्यानंतर ना तो मला आहे ना बरं एक चालते चल रोकडा मला देऊन टाक. रोकडा नसतंय माझ्याकडं. कोणाकडेच नसतंय. ते काढायचं न्यायचं तिथं नेऊन विकायचं तिला बाजार दावायचा इकल्यावर मग पैसे. जय बालाजी जय बालाजी. शाला ते टिकू शेट आमच्याकडे ना जेव्हा 20 बरं झाला आमच्याकडून घेऊन जाते. आता त्या जेव्हा माझा विश्वास आहे पण ते तो तुमचा भाऊ आहे म्हणते तर कसा विश्वास देऊ. शाला जय बालाजी हे इमलेला यावेळेस गिरायकच नसतो. हे करा पण काहीतरी मला देऊन टाकेल ना तू. ते मी देते पण 8 दिनमध्ये माझा रोकडा द्यावा लागेल. हे बघा सगळा व्यवहार पुरा व्हायला 12 दिवस लागतात. मग 12व्या दिवशी तुम्हाला 13व्या दिवशी पैसे आणून देतो. चालतंय जय बालाजी. 1 दिन मध्ये सगळा गडी आणून टाक. ते सगळाची जोड पण घेऊन जा. जय बालाजी. ए थंड घेणार का गरम घेणार? आता उन्हाळा आहे ना थंडच घेणार. मग शाला एक करू आपण हे माझा बिअर बार असतो आपण तिथं जाऊ आणि तिथं आपण थंडा घेऊ. चला जय बालाजी जय बालाजी. हे आपलं रान आहे बरं का रे. त्या बांधापासून ती पार त्या ह्याच्यापर्यंत लगा 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 लगा. ही काय भानगड आहे? अरे कसे रोप आले तर अयो अरे हो गांजे आहे तिला का? हा काय भानगड आहे? अरे गांजा खायला का ह्यो? तू असं कर त्या तुक्याना त्या ज्या असेल बघ तिथं त्याला बोलवून आण म्हणजे आपण उक्त देऊन टाकू त्यांना. हे सगळं काढून देऊ फेकून तिकडं. अरे ही जर कळलं बिळलं डिपार्टमेंटला तर मला घोडा लागायचं काम होईल की. आयला लय अवघड आहे गाड्या. गोटे असलं कसलं राहतोय तू माणसं पैसे बघ की. 12 अंडी 5 भाकरी कळशीभर दूध म्हणतात माझं फेमस आहे ही. तेवढ्यालाच आहे तू फक्त. इकडून तर जायचं इकडून तर तिरकी कोणतं नको जाऊ. आला का ही येड घेऊन आला वेळेला का तू? हा ए पोरा ही घे उपटून सगळं. ए म्हाताऱ्या येड फिड म्हणू नको. येडा नाही तर काय लय शिया नाहीच व्हायला का? ए म्हाताऱ्या येड फिड म्हणू नको तुला इथं चितपट करीन मी. 12 अंडी 5 भाकरी कळशीभर दूध. हे उपट उपट. बोला आधी व्यवहाराने बोल. किती द्यायचं तुला पैसे सांग? 1000 रुपये दे की. एवढं 500 रुपये देतो एवढ्याचं. किती खायला काही? तुला नीट चाला येतंय का ती काढायला लागला? हा घे उपटून पटा 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 पटा. पण संध्याकाळी पैसे रोख द्यावं लागते. सगळं देतो. एक ना एक गांजात जाड राहिलं नाही पाहिजे. सगळं उपटून बाहेर टाकून दे. टाकतो उपट करा खाना वाज. दोन्ही हात लाव. गांजाचाही चला 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 चला. खबर पक्की बर का? पक्की पक्की एकदम 100% पक्की. कोण अप्पा? कोण अप्पा? हा विशापती मीच आहे का? तुम्हीच आहे का? हो मीच आहे. गांजा पेरलाय वे? अहो गांजा पेरीन ना तर काय बी लावीन. माझं रान आहे म्हणल्यावर मी काय बी गांजा लावीन ना तर ऊस लावीन ना तर काय पण लावीन. काय कळतं बिळतं का? काय बी लावीन म्हणजे काय सगळ्या रानात का गांजा गांजा पेरतात का? हो माझं रान आहे. तुम्ही लोक कोण आहे पण? म्हाताऱ्या आम्ही कोण आहे ते सांगतो की. CID मधनं आलो सिव्हिल ड्रेसवर आणि काय वर तोंड करून मग तू गांजा लावला घ्या. घेर त्याला खोपच्यात त्याच्या लावण्या सडकू. साहेब नाही हो नाही त्याच्या लावण्या मला नाही उगावलंय का कोणी माझ्या रानात बी टाकलंय मला माहित नाही.
तोंडबंद ठेवलंय अक्कल चालू नको तू गांच्या मनाने उगावतो का अहो नाही राव साहेबराव ही मनानेच उगावलेला आहे राव घे त्याला की तू आणू नका काय तुला दुसरीकडे आम्हाला जायला येतं का नाही होय रे आपल्याला वर आता येईल बरं का वर पटकिनी अरे अप्पा अरे मला वाचा काही बिला मत माग लागली तुझ्या मला वाचव रे हऱ्या अरे कोणीतरी माझ्या रानातला का गांजा लावलायला काय गांजा हो आणि एवढा एवढा गांजा आलायला का आपल्याला नाही नाही नको हऱ्या काहीतरी करला का माझ्यासाठी लागा हऱ्या काय करायचं तू तर करा रे लागा आपल्याला हंटेल पोलीस यार वाचव रे लागा हऱ्या बरं आपा साहेबाची गाठ हो थोडेफार पैसे द्या की हो दी तू गेला का किती द्यायचं रे अहो लिमिट तर राव गांजाचं 20-25 रुपये लागतात का नको लागा हऱ्याला का तुझ्या पाया पडू का लागा हऱ्या अरे हऱ्याला का हो आपा पैसे लागते यार थोडेफार कमी करला का हऱ्याला का इतकं पैसे आहेत का माझ्याजवळ का 10 दे आपा तिला अंगलं टीन बरं का अरे 5,000 बघला का काहीतरी करला का हऱ्या आपा म्हातारपणी खडी फोडायचा चान नाही लागा माझ्या रानात कोणीतरी लागा टाकलंय का हऱ्याला का तुम्हाला मी गरीब माणूस आहे का हऱ्या नाही का माझ्या रानात कोणीतरी टाकलंय का नाही त्या वेळेस 1.5 लाख ऊसाचा अरे हो आलं पण आता रानाला बी लागतात पैसे लागा काय करा तेव्हा गेले हो येतात बरं का तुझी खेळ होईल पैसे देताय 5,000 रुपये दे तुला का हऱ्या काहीतरी कर रे लागा हऱ्या बरं मी आलो साहेबाची गाठ घेऊन ये रे लागा तू इथंच थांब रे ये रे लागा हऱ्या लवकर जय बालाजी नाही पण हा बोला सरला लय दर्द झालेला असतो ते गन्ना अजून कापायला आलेले नसतो अरे आता हे कसं काय बघायचं बरं तुमच्या ह्याच्यावर बाहेरवरती मग काय तर आहे राव अरे मॅडम सरपंच सावकार बरं झालं भेटला तुम्ही ते हाऱ्या नाऱ्या त्या पोलिसाला घेऊन फिरतात माहितीये का तुम्हाला शाला माझा तर सगळा 2-2 चौपट केला ते माझ्या ना बीर बार वरती ना रेड मारला आणि तिने मला 50,000 रुपयाचा फाईन मारला पोलीस तर कसला तुम्ही बघितलाय का पोलीस ती काळा आहे इतका काळा पांघरा आहे त्याचं तोंड तर बघू वाटत नाही नुसतं दात दिसते त्याचं शाला ते मी बघितला नाही ते हऱ्या नाऱ्या मॅनेज करते त्यांना मी रोकडा देते ते मॅनेज करते सावकार तुम्हाला आठवतंय का मागच्या आठवड्यामध्ये माझ्याच घरी तुम्ही आला होता त्यावेळेस ते दात पुढा आलेला काळा असला बारकुडा हो पोपट्या पोपट्या शाला जय बालाजी शाला ते पोपटे असते काय ते पोपट्याच असणार आहे तेव्हापासूनच हरणार आहे ना जास्त माझ्याकडे आले नाहीत जय बालाजी शाला ते त्या पोपट्याच्या जीवावरती मला फसवला त्याच्या हऱ्या नाऱ्याला सोडायचा नसतो ते शाला पोपट्याला बी सोडणार नाही त्या हऱ्या नाऱ्याला पण जय बालाजी मॅडम चला बघू आपण काय चाललंय नाऱ्या शेठ काय चालायचं बापू साहेब नाऱ्या शेठचं आणि हऱ्या शेठचं काय चाल तुम्हाला माहिती का सावकाराच्या बेर बारवर रेड पडली अहो मी होतो हऱ्या नाऱ्या म्हणून पैसे कमी गेले ना तर 5 लाखाला गंडा टाकला असता त्याला असं हो आता आम्ही किती हुशार अख्ख्या गावचे हुशार आमच्या सारखं डोकं तुम्हाला तर माहितीच आहे की माहिती त्याच्या आईला पनवतीच लागली राव सकाळ सकाळ चप्पल तुटली कोणाचं तोंड बघितलं सावकार बस की खाली तुला एवढं सकाळी विचारती कुठं काय चाललंय तुमचं तिघांचं हो मॅडम हाऱ्याचं तुझं ती पोलीस बरोबर आपण आपली कवा गाठ पडली मॅडम असं काय लाबाड बोलताय ह्याच्या देखत सकाळी कशी गाठ पडली होती अहो मॅडम 8 दिवस झालं मी तुमचं तोंड बघितलं ना मी काय विसरबोळी नाही शिकवती पोरांना लक्षात ठेव ते मॅडमचं जाऊ दे मला एक सांग तू या सावकारांच्या बारवरती कशाला धाड मारली रे मी नाही मारली डिपार्टमेंट आहे का अहो मी नाही मारली आता मला सांगा सरपंच ती इचरत आली सावकाराचा बार कुठे आता मी दाखवलं काय माझी चुकी झाली का माझा काही संबंध नाही सांगा येणाऱ्या मला एक सांग माझ्या बारवर ते पोलीस लोकनी धाड मारला बरोबर आहे मला किती फाईन सांगितला अहो त्यांनी किती 50,000 म्हणला 50,000 रुपये फाईन सांगितला मग ते मांडवले करायला तू हऱ्यानी आणि नाऱ्याने किती पैसा घेतला रोकडा अहो किती घेतलाय पहिल्यांदा 5,000 दिले हऱ्याला 2,000 रुपये घेऊन गेला पुन्हा नाऱ्याला 2,000 रुपये घेऊन आला मला एक सांग ते पोलीस ने ज्याने रेड मारला ते पोलीस कोण होता असं काय करता मला एक सांग सावकार नाऱ्या शांत बस ते सुवर
हऱ्या कुठे अरे होय. अहो सावकार तुमचं पैसे 5 लाख रुपये मागत होता आम्ही मांडवली केले म्हणून. अयो मॅडम तुम्ही कशाला आणताय? मला का सांगितलं नाही तू हऱ्या कुठे हऱ्या कुठे अरे होय. त्याला मी सोडणार नाही मी त्याला ते जिद्द आज पकडला अरे तो लपून बसलाय कुणाला सांगू नका. चला, मी त्याला मला दाखवतो. सांगू. चल त्याला मी ये, दाखवतो. या, नाही, या, हो का? सोडत नाही. चला मॅडम इकडे काय इकडे चला की मॅडम कुठे कुठे चला की ए, अरे नारळ, नारळ, नारळ.